पुढे अमरावतीमध्ये आपण जातोय। अमरावतीत पुन्हा एकदा अडसूळ विरुद्ध राणा असा वाद उफाळल्याचं दिसून येतंय। भाजपने राज्यपाल पदाबाबत दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचं म्हणत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आक्रमक झाल्याचं कळतंय। दरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा अन्यायकारक असल्याचं भाष्य सुद्धा माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी केलंय। या संदर्भात सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा अडसूळ म्हणाले। तर अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांनी आम्हाला अनेकदा ब्लॅकमेल केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय। तर आम्हीही 8 दिवस थांबतो, बघू ते काय करतात असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी दिलाय। त्यांनी सांगितलं ना की अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्याला करायचं आहे, अजूनही काय जागा आहेत की पर्याय काय आहे का आपण बघू, पण थोडे दिवस आपण थांबूया। एखादा शब्द दिला तो पाळला नाही की चीड येते मनामध्ये, ती चीड नक्की आहे आणि मग माणूस पर्याय शोधतो। मी अजूनही काही दिवस संयम ठेवणार आहे की जर काही एवढ्या 10-15 दिवसामध्ये जर त्यांनी हा शब्द पाळला नाही तर मात्र मला सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन करावं लागेल। भाजपने काय प्रतिक्रिया दिली आणि प्रत्युत्तर दिलंय तेही आपण पाहतोय। आपण पण 8 दिवस वाट पाहूया। 8 दिवसानंतर ते काय करतायत त्यावर आपण आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करू। ज्या प्रकारचे ते वक्तव्य करताय, मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे। त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे। त्यांना आता आराम करण्याची गरज आहे, त्यांचं वयसुद्धा झालं आहे। अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं, मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली। पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं।